आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांची मोहरी पीक पेरणीला पसंती। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी झाल्याची माहिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 2,500 क्विंटलची कांद्याची आवक। कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। लाल कांद्याला अवघा 1200 ते 1400 रुपये तर पांढऱ्या कांद्याला 1800 रुपयांचा भाव। वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरता प्रशासन ॲक्शन मोडवर। न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात भटक्या कुत्र्यांचं संकलन सुरू, त्यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळणार। उरण तालुक्यातील रानसई बारापाडा जंगल परिसरात बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करून निर्बीजीकरण लसीकरण करण्याचे निर्देश। शिक्षक संघटनांचा शिक्षण विभागाच्या आदेशाला विरोध। आदेश मागे न घेतल्यास आंदोलनाचा शिक्षक संघटनेचा इशारा।